सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील दिवसभरातील घडामोडी। इंद्रायणी नदीमध्ये घाणीचे साम्राज्य। दूषित पाणी, मैलायुक्त पाणी, केमिकल युक्त पाणी यांच्या मिश्रणाने इंद्रायणी नदी पात्रातील पाण्यावर फेसयुक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे। नदीमध्ये प्रचंड प्रमाणात जल प्रदूषण झालेले असून नागरिकांकडून शासन प्रशासनाच्या अनास्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। खारघर येथे होणाऱ्या 350व्या शहीदी समागमासाठी शहरातून जाणाऱ्या भाविकांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी महापालिका कटिबद्ध। महापौर रवी लांडगे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या आयोजनासाठी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। लोकप्रतिनिधींना कर्तव्याची आठवण करून देणार संजय ठाकरे। आरक्षणांवरील हरकतीची सुनावणी नियोजन समितीच्या स्थापनेनंतर होणार। संबंधित विभागाचे स्वराज्य पक्षाला स्पष्टीकरण। खेरगावमधील डीपी रोड, रिंग रोड आणि रिंग रेल्वेवरील जुन्या घरांवरील आरक्षणावरील नागरिकांच्या हरकतींची सुनावणी सध्या सुरू नसून नियोजन समितीच्या स्थापनेनंतरच हरकतींची सुनावणी होईल, असे स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपसंचालकांकडून देण्यात आले आहे। रहाटणीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण। शिवजयंतीपूर्वी परिसर होणार सुरक्षित व आकर्षक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत स्थळ पाहणी करून आवश्यक सूचना नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात सादर होणार प्रबोधनात्मक कार्यक्रम। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व 2026 चे आयोजन। सदर कार्यक्रम भक्तिशक्ती चौक निगडी, संभाजीनगर चिंचवड, डांगे चौक खेरगाव, एचे कॉलनी पिंपरी या विविध ठिकाणी होणार असून रविवार दिनांक 15 फेब्रुवारी पासून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। या पर्वाचे उद्घाटन भक्तिशक्ती चौक निगडी येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे। या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाच्या बातम्यांपैकी हायलाइट्स बातम्या। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।